सनई चौघडे मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता शरयूने मंदिरामध्ये नारळ फोडलेला असतो आणि त्या नारळाचा एक तुकडा जयच्या डोक्यामध्ये जाऊन आदळलेला असतो. जय तिथे त्याच्या बहिणीला घेऊन आलेला असतो आणि जेव्हा जयला कळतं की या शरयूने माझ्या डोक्यामध्ये नारळ मारलेला आहे, त्यावेळेस जय प्रचंड चिडतो. तो तिला पकडायला तिच्या मागे धावतो, परंतु शरयू फार चालाक असते. ती पुढे पळत जाते आणि एका ठिकाणी मात्र जय शरयूला पकडतोच. दोघांमध्ये झटापट सुरू असते आणि तेवढ्यातच शरयू जयच्या पायावर पाय देते. तिचा मोबाईल खाली पडतो, जयचा सुद्धा खाली पडतो आणि दोघांचे मोबाईल एक्सचेंज होतात. जय तिथून निघून जातो आणि शरयू तर पळून निघून जाते. घरी गेल्यानंतर जयला समजतं की आपला मोबाईल त्या मुलीकडे राहिलेला आहे. जय फोन करतो आणि तिला म्हणतो की माझा मोबाईल तुझ्याकडे आलेला आहे, तर प्लीज मला आत्ताच्या आत्ता माझा फोन आणून दे. शरयू म्हणते की हां, सकाळपासून या फोनवर एक सुद्धा बाईचा फोन आलेला नाही. तुला बायांचा नेमका काय बरं प्रॉब्लेम आहे? नुसते तुला माणसांचेच कॉल येत होते. त्याच्यामुळे तुला जर तुझा फोन हवा असेल तर पहिलं मला सॉरी म्हणावं लागेल, तरच मी तुला तुझा मोबाईल परत आणून देणार आहे. काय आता जय स्वतःचा मोबाईल परत मिळवण्यासाठी शरयूची माफी मागेल का? हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे.